नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर इन्शुरन्स सेक्टरच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स असतात त्याचं स्ट्रक्चर असतं, सॅलरी स्ट्रक्चर असतं, नंतर कशा प्रकारे प्रिपरेशन करायचं आणि सिलेबस काय असतं याच्यावरती बोलणार आहे. हा मला असं वाटतं की भारतातला पहिला यूट्यूब चॅनलच्यामध्ये इन्शुरन्सवरती मी इतकं व्यवस्थित डिटेलिंग तुम्हाला सांगणार आहे. प्रामुख्याने इन्शुरन्सच्या कंपनी कोणकोणत्या आहेत त्या पहिल्यांदा बघूया. एक लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आपण LIC म्हणतो, न्यू इंडिया जे आहे न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, नंतर ऑरिएंटल, जनरल इन्शुरन्स आणि युनायटेड इन्शुरन्स, अशा प्रामुख्याने 5 इन्शुरन्स कंपनी आहे. पण तुम्हाला माहिती असेल की बँकिंग आणि इन्शुरन्सच्या एक्झामिनेशनमध्ये आणि ह्या एक्झाम ज्या कंडक्ट करतात त्याच्यामध्ये फरक असा आहे की IBPSच्या माध्यमातून तुम्हाला बँकेच्या एक्झाम्स बघायला मिळतात. पण इन्शुरन्सच्या एक्झामिनेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या सर्व 5 इन्शुरन्स कंपन्या आपल्या जाहिराती वेगवेगळ्या काढतात आणि त्या जाहिराती जे येतात ते वर्षातनं कंपल्सरी येतात आणि एक ॲसिस्टंट पोस्ट मोस्टली सर्वांची कॉमन असते, म्हणजे आपण क्लेरिकलची पोस्ट म्हणूया ज्यात 5 इन्शुरन्स कंपनीची, आणि दुसरी एक असते पोस्ट ती म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स किंवा असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आपण म्हणूया. फक्त LICमध्ये ती AO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे ॲसिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ही AOची पोस्ट आणि ॲसिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर ही ADO, म्हणजे LICमध्ये 3 प्रकारच्या जाहिराती येतात. एक ॲसिस्टंटची, एक ADO ॲसिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर आणि ॲसिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. बाकी ज्या इन्शुरन्स कंपन्या 4 त्याच्यामध्ये ॲसिस्टंट पोस्ट असतेच आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची पोस्ट असते. मात्र क्वालिफिकेशन क्रायटेरिया जर LICचा बघितला आणि इतर कंपन्यांचा बघितलं त्याच्यामध्ये थोडं डिफर आहे. जर ॲसिस्टंट पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत असाल किंवा ADOच्या पोस्टसाठी अप्लाय करत असाल किंवा ॲसिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर LICमध्ये अप्लाय करत असाल तर त्याचा एज लिमिट प्रामुख्याने 21 ते 30 मध्ये जातं आणि ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन किंवा एनी ग्रॅज्युएट त्याच्यामध्ये लागतं. मात्र इतर एक्झामिनेशन जे होतात त्याच्यामध्ये ॲसिस्टंट पोस्टसाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी असतं 5 क्लासमध्ये, म्हणजे मिनिमम 5 क्लास किंवा एनी ग्रॅज्युएट. पण ऑफिसर पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी इतर 4 इन्शुरन्स कंपनीमध्ये LIC वगळता करत असाल तर तुम्हाला 60% फॉर जनरल अँड OBC आणि 55% फॉर SC ST किंवा जे फिजिकली हँडिकॅप असतात त्यांना असं असतं. म्हणजे ऑफिसर पोस्ट फॉर अदर एक्झामिनेशन जे असतात, म्हणजे जसं न्यू इंडिया आहे, GIC आहे, युनायटेड इन्शुरन्स आहे, नॅशनल इन्शुरन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लास किंवा SC STमध्ये असेल तर 55% कंपल्सरी लागतात. तर आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया कसं आहे ते. यामध्ये तर तुम्ही जर नीट बघितलं तर स्ट्रक्चर त्यांचा एक सिम्पल स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. LIC AOची पोस्ट जी आहे बरोबर आहे. तर इतर ज्या कंपनीज आहेत जसं युनायटेड इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, GIC किंवा तुम्ही न्यू इंडिया म्हणा, न्यू इंडिया ॲश्युरन्स, त्यांची जर म्हणा किंवा ॲसिस्टंट क्लरिकल रोल्स, त्याचे रोल्स तुम्ही बघा. ॲसिस्टंट इन जनरल इन्शुरन्स कंपनीज दोज आर मोर लाईक क्लरिकल पोस्ट. बिलो वी विल फोकस मोर ऑन द assistant administrative officers because those are the common officer level roles and then briefly mention assistant roles. म्हणजे आपण याच्यावरती कॉन्सेंट्रेट करूया आणि बघूया की हे कॉमन पोस्ट आहेत त्या कशा आहेत. आता याच्यामध्ये LIC असिस्टंटसाठी तुम्ही जर नीट बघितलं तर LIC असिस्टंटची जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन 18 ते 30 वय, बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन आणि एक्झाम पॅटर्न प्री प्लस मेन्स. म्हणजे इथे आपण बघूया नो इंटरव्ह्यू नाही आहे इथे, त्यामुळे प्रिलिम्स आणि मेन्सवरती तुम्हाला जास्त भर द्यावं लागतं. LIC असिस्टंटसाठी जर तुम्ही पेपर एक्झामिनेशनचा पॅटर्न बघितला तर सिम्पल पॅटर्न आहे. जसं बँकेचं असतं तसंच रिजनिंग ॲबिलिटी, न्यूमेरिकल ॲबिलिटी, इंग्लिश लँग्वेज, आणि त्यामध्ये प्रश्न बघा इथे इंग्लिशला 30 आहेत, इथे 35 आहेत, टोटल मार्कसुद्धा 35-30, आणि इथे जर तुम्ही बघितलं तर टाईम लिमिट 20-20 मिनिटाची आहे. मात्र टोटल ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा इंग्लिश जे आहे हा जो पेपर आहे हा क्वालिफाईंग नेचर आहे.
म्हणजे फक्त तुम्हाला पास करायचं त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याची जी तुम्ही मार्क्स बघा काउंट होत नाही आहेत. म्हणजे तुमची मेरिट आहे ही 2 पेपरवरती काउंट होणार. त्यामुळे 35-35 70 लिहिलेत, ही मार्क्स तुम्हाला ॲड होत नाहीत. त्यामुळे तुमची मेरिट ही मॅथमॅटिक्स, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटीवरती होणार. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 20-20 मिनटं दिल्यात. तर मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की 20 मिनटामध्ये तुमचे 35 प्रश्न रिजनिंगचे आणि 35 प्रश्न मॅथ्सचे व्हायला पाहिजेत. हा स्पीड तुम्हाला आणायचा आहे. हेच खरं म्हणजे एक्झाम्स हा पॅटर्न समजवण्याचा खरं कारण हेच आहे. त्याच्यावर डिटेल्समध्ये आपण बोलायचं आहे पुढे. त्याच्यानंतर बघा, एक्झामिनेशन कंडक्टेड अँड ड्युरेशन विल बी 1 hour. ते सांगितलं तुम्हाला पाठीमागेच 3 सेक्शन्स आहेत तुम्हाला, ते मगाशी दिल्याप्रमाणे मॅथ्स, इंग्लिश, रिजनिंग. महत्त्वाचा भाग आहे नो नेगेटिव्ह मार्किंग. जसं बँकेला तुम्हाला 1/3 नेगेटिव्ह मार्किंग, ते नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही भाग तुमचा राहिला असेल आणि टाईम तर तुम्हाला अपुरा पडत असेल तर तुम्ही ऑप्शन गेस करू शकता. द इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये विल काउंटेड फॉर टेकिंग मार्क्स. आता तुम्हाला बघा, इंग्लिश पेपर इंग्लिशमध्येच असेल, पण बाकी पेपर जे असतील ते 2 भागात येतील, एक हिंदीमध्ये आणि एक इंग्लिशमध्ये. आता येऊया मेन पार्टकडे. हा जो पॅटर्न आहे हाच पॅटर्न फॉलो करायचा आहे. तर पॅटर्नप्रमाणे तुम्ही बघा, जनरल इंग्लिश, हिंदी लँग्वेज, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, रिजनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस. म्हणजे याच्यामध्ये एक हिंदी लँग्वेज दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा पेपरचा आहे 200 प्रश्न, 200 मार्क आणि 150 मिनटामध्ये परीक्षा द्यायची आहे. इथे ही भाषा तुम्हाला इथे दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येतील. तर ह्या पेपरमध्ये जास्तीत जास्त तुम्ही जे एक्झामिनेशन द्याल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू नाही आहे. त्यामुळे प्रिलिम्स पास केल्यानंतर मुख्य परीक्षेला तुम्ही जाणार. ती मुख्य परीक्षा तुम्हाला 150 मिनटाची असेल. प्रत्येक पेपर तुम्हाला त्या पद्धतीने सोडवायचं आहे. 40 प्रश्न, 30 मिनटं. आणि जर ही परीक्षा तुम्ही क्वालिफाय केली तर तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्कीच चांगलं यश मिळेल. आता अभ्यास करताना कॉम्प्युटर अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, मॅथ्स, इंग्लिश, कारण याच्यामध्ये बघा, इंग्लिश हा पेपर आणि क्वांटिटी रिजनिंग हे 3 पेपर तुम्ही करतात, पण याच्यामध्ये कॉम्प्युटर ॲबिलिटी जो पेपर आहे हा ॲड केलेला आहे रिजनिंगमध्ये. त्यामुळे मेन एक्झामिनेशनला तुम्हाला ह्याचा अभ्यास करावा लागेल, या विषयाचा अभ्यास करायला, जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस. कारण बँकिंग, इन्शुरन्स हे दोन्ही फायनान्शियल कंडिशन डिपेंड असतात. त्याच्यामुळे याचा परीक्षाची तयारी करताना तुम्हाला हे खूप महत्त्वाचा भाग आहे. आता आपण कट ऑफ बघूया की 14 मार्क म्हणजे ही जी परीक्षा आहे ते बघा, या परीक्षेमध्ये त्यांनी तुम्हाला टोटल मार्क्स दिलेले आहेत आणि तुम्हाला SC/ST मध्ये मिनिमम 14 मार्क क्वालिफाय, म्हणजे जी 50 मार्क किंवा 40 मार्क, ही 40 मार्काची परीक्षा असणार तुमची. त्याच्यामुळे मिनिमम 14 मार्क तुम्हाला SC/ST कास्टमध्ये, आणि जर तुम्ही ओपन आणि OBC मध्ये असाल तर 16 मार्क त्या 40 पैकी मिळाले पाहिजे. आता याचा अर्थ असा आहे की तुम्ही या पेपरमध्ये कुठेही तुम्हाला ओपन कास्टमध्ये असाल आणि 16 पेक्षा कमी मिळाले, तुमचा एक पेपर तरी तुम्हाला कमी मिळाले आणि बाकीच्या पेपरची मेरिट तुमची पैकीच्या पैकी पण असेल, तुमचे पेपर्स ते चेक होणारच नाहीत किंवा तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये बाकीच्या गोष्टीसुद्धा बघितल्या पाहिजेत की क्वालिफाईंग मार्क्स किती आहेत. आणि याच परीक्षेमध्ये तुम्हाला 14 मार्क जर SC/ST OBC मध्ये असेल त्याच्यापेक्षा 1 मार्क कमी पडला तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये हा मिनिमम क्रायटेरिया ठेवायचा आहे. पण याचा अर्थ असं नाही आहे की 14 मार्क SC/ST मध्ये मिळाले आणि 16 मार्क तुम्हाला ओपन कास्ट आणि OBC मध्ये मिळाले तुम्ही क्वालिफाय होणार, असा याचा अर्थ होत नाही. आता आफ्टर द candidates have qualified in the prelims and mains, they will go through the language proficiency test followed by medical test. म्हणजे याच्यामध्ये रिटन टेस्ट पास झाला तुम्ही, मेन झाला, तर तुम्हाला एक प्रोफिशियन्सी लँग्वेज, कारण तुम्ही जेव्हा असिस्टंट पोस्टला बसता तर लोकल लँग्वेज तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. ज्या ज्या राज्यामध्ये परीक्षा होते त्या त्या राज्याची, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज येणं तुम्हाला कंपल्सरी आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रोफेशन आहात की नाही, तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते की नाही, यासाठी एक टेस्ट घेणार. ती फक्त क्वालिफाईंग टेस्ट असणार आणि मग मेडिकल होणार. पण तुम्हाला बाकीचा काही नाही, इंटरव्ह्यू नाही याच्यामध्ये. आणि नंतर दे विल बी गिवन अ पोस्ट ऑफ LSC असिस्टंट. हे झालं तर तुम्ही LSC असिस्टंटच्या परीक्षेला पास होता, तुम्हाला जॉब मिळतो.
आता याच्यामध्ये सॅलरी बेसिक बघा एवढी आहे. बाकी तुम्हाला HRA, PF, मेडिकल, ट्रान्सपोर्ट, स्टेशनरी अलाउन्सेस, अदर मिसलेनियस अलाउन्सेस हे सगळं तुम्हाला ॲड होईल. म्हणजे साधारण तुम्हाला ही सॅलरी जी तुम्हाला बेसिकमध्ये तुम्हाला ॲड होईल म्हणजे तुमची 50च्या आसपास पण सॅलरी जाऊ शकते. आता ज्या वेळेला आपण ह्या परीक्षा बसतो तेव्हा माझ्या मनामध्ये असं येतं की विद्यार्थी सॅलरी बघून प्रिपरेशन करतो का करिअर बघून प्रिपरेशन करतो का जॉब सिक्युरिटी बघून प्रिपरेशन करतो. कधी कधी तिन्ही महत्त्वाचे असतात. पण मला असं वाटतं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर वनली फोकस ऑन द प्रिपरेशन. एकच सिंगल वन थिंग म्हणजे एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही या एक्झामिनेशनच्या माध्यमातून बँकेच्या सगळ्या नंतर स्टाफ सिलेक्शन सगळ्या रेल्वेज आणि इन्शुरन्स एवढ्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास तुम्ही एकत्र करत आहात असं तुम्ही विचार करून जर केलं तर तुम्हाला पहिला जॉब तुम्ही एक तुमची आपली फायनान्शियल नीड म्हणून आपल्याला मिळवायचं असतं. त्याच्यानंतर आपण करिअर ओरिएंटेड जॉब पण बघू शकतो. म्हणजे आपल्याला एकदा फायनान्शियल नीड आपल्या फुलफिल झाल्या की आपण ऑप्शन घेण्यासाठी आपल्याला बरेचसे ऑप्शन्स त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही ADOसाठी पोस्टसाठी प्रिपरेशन करता, असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर पोस्टसाठी प्रिपरेशन करता. आता जेव्हा तुम्ही ADOसाठी प्रिपरेशन करता त्यावेळेला तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन्स, मॅक्सिमम क्वालिफिकेशन्स हे सगळं तुमचं बघा तुम्ही करताना प्रिपरेशन बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे. वय तुम्ही 30पर्यंत असू शकता. नंतर इथे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. म्हणजे असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर ही मार्केटिंगची पोस्ट आहे, सेल्स अँड मार्केटिंगची पोस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू ही कंपल्सरी होणार कारण तुम्ही कॅपेबल आहात की नाही, तुम्ही कस्टमरशी कसे बोलता, कन्व्हिन्सिंग पॉवर तुमची किती आहे, सध्याच्या मार्केट ट्रेंड कसा आहे हे सगळं बघण्यासाठी तुमचा अवेअरनेस किती आहे, फायनान्शियल अवेअरनेस किती आहे, इन्शुरन्सचा अवेअरनेस किती आहे हे बघण्यासाठी हेच खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिथे इंटरव्ह्यू असणार. त्यांचासुद्धा एक्झाम पॅटर्न जवळपास सेमच आहे बघा, जो तुमचा आधीचा होता तसंच आहे. म्हणजे इथे तुम्हाला 70 मिनिटाची ही परीक्षा जी आहे ही क्वालिफाईंग नेचर आहे. त्याच्यामुळे ह्याचे मार्क काउंट होत नाही, मात्र क्वालिफाय करणं गरजेचं आहे. आणि मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे कट ऑफ मार्क्स जसे दिलेले आहेत तसे ह्याचेसुद्धा कट ऑफ मार्क्समध्ये क्वालिफिकेशन पण असणं गरजेचं आहे. आता इथे मेन एक्झामिनेशन पॅटर्न जेव्हा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे 160 मार्काची टेस्ट आहे. हा पॅटर्न पण तुम्ही बघून घ्या. आधीच्या पॅटर्नमध्ये असिस्टंटच्या पॅटर्नमध्ये याच्यामध्ये फरक एवढंच आहे, रिजनिंग आणि न्यूमेरिकॅबिलिटी एकत्र पेपर होतो, 50 प्रश्न 50 मार्काचे. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्स, इंग्लिश लँग्वेज विथ स्पेशलाइज इम्फेशन ग्रामर अँड वोकॅब्युलरी हा पेपर एकत्र येतो, 50 प्रश्न 50 मार्क. आणि इथे मात्र इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केटिंग अवेअरनेस जो पेपर आहे स्पेशल इम्फेशन ऑन नॉलेज ऑफ लाईफ इन्शुरन्स अँड फायनान्शियल सेक्टर. आता महत्त्वाचं आहे की ही असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसरची पोस्ट आहे. मी सांगितल्याप्रमाणे मार्केटिंगची पोस्ट आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं आवश्यकच आहे. आणि इथे तुम्ही बघा 160 प्रश्न आहेत, 160 मार्क आहेत आणि 2 तासाची ही परीक्षा आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये पुरेसे टाईम दिलेला आहे. पेपर सगळे बघा तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे हे पेपर सॉल्व करू शकता. मात्र तुम्हाला ह्याच्यामध्ये एकच आहे की नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला ह्याच्यात थोडंसं सेटबॅक मिळतं. प्रिपरेशन करताना तुम्हाला सगळे तेच विषय करायचे जे मागे बघितलं, फक्त फायनान्शियल इन्शुरन्स सेक्टरचे जास्त माहिती ते असणं आवश्यक आहे. आणि असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसरची पोस्ट आहे, डेव्हलप द बिझनेस, डेव्हलप द होल थिंग्स. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी असणं, तुमचं मार्केटिंग स्किल वगैरे असणं आणि कम्युनिकेशन स्किल इथे असणं फार गरजेचं आहे. आणि ही टेस्ट पास झाला की तुमची मुलाखत आहे, मग तुमचं सिलेक्शन आहे. इथे लिहिलं आहे मार्क्स ऑब्टेन इन द मेन एक्झामिनेशन ओनली बी कन्सिडर फॉर शॉर्ट लिस्टिंग फॉर इंटरव्ह्यू. म्हणजे तुमची प्रिलिमची मार्क फक्त क्वालिफाईंग मार्क आहेत जी मेन्सला तुम्हाला पाठवतात, त्या कॉम्पिटिशनमधून तुम्ही मेन्सला येता. आणि नंतर तुमची मेन्स क्वालिफाय झाला की तुम्हाला इंटरव्ह्यू होते आणि इंटरव्ह्यू झाला की फायनल लिस्ट तयार होणार. आणि तुम्हाला सॅलरी वाईज स्ट्रक्चर पण दिलेला आहे. तर हा जो सॅलरी वाईज स्ट्रक्चर आहे तुम्हाला हाच फार महत्त्वाचा स्ट्रक्चर याचा बघायचा आहे. त्याच्यानंतर AOची जी पोस्ट आहे त्यामध्ये असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची पोस्ट. हिअर आर द डिटेल्स ऑफ असिस्टंट AO पोस्ट. आता ह्या पोस्टमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमची प्रोसेस कशी असते, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू प्लस प्री रिक्रुटमेंट, मेडिकल टेस्ट इफ सिलेक्टेड. आता हे तुम्हाला नंतर येतं पण तुमच्या 3 सेक्शनमध्ये होणार. त्यामुळे तुम्हाला
जर तुम्ही डेव्हलपमेंट ऑफिसरचं किंवा असिस्टंटचं पाहिलं तर तिथे हा जो भाग आहे सेम आहे. मात्र कॉम्पिटिशन जे जास्त असते, कारण एक मोठ्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय, एक एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी अप्लाय करताय. आणि मेन एक्झामिनेशनचा पॅटर्न जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला रिलॅक्सेशन, एज लिमिट, क्वालिफिकेशन हा क्रायटेरिया फार गरजेचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय, एज लिमिट काय, रिलॅक्सेशन काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट बघा. आणि त्याप्रमाणे इथे महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला डिसिप्लिन म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन कंपल्सरी पाहिजे एनी डिसिप्लिनमध्ये. एज लिमिट 30पर्यंतच आहे, रिलॅक्सेशन ॲज पर द क्रायटेरिया दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही सॅलरी जी तुमची आहे 88,635 आणि जर तुम्ही हे बघितलं तर तुमचं इन्क्रिमेंटप्रमाणे इथे सॅलरी तुम्ही जी मिळते तुम्हाला ती जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास हा पगार जाऊ शकतो तुमचा. म्हणजे जर तुमची नेट सॅलरी जर बघितली तर तुमचा स्ट्रक्चर जो आहे तो असा आहे बघा, एक्झामिनेशन पॅटर्नचं स्ट्रक्चर. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना आधीच्या पेपरमध्ये तर पॅटर्न तुम्हाला म्हणजे फक्त सब्जेक्ट वाईज तुम्ही बघा, डेटा इंटरप्रिटेशन आणि हा जो ग्राफिकल पार्ट आहे जो POला येतो एक्झामिनेशनला, प्रोफेशनल ऑफिसरला, तो वेगळा दिलेला आहे. त्याच्यानंतर तुमच्या टोटल मार्क 3 दिले, 300, 120 मिनिटाची परीक्षा आहे. आपण एक वेगळा टॉपिक यांना घेणार आहोत इन्शुरन्सच्या एक्झामिनेशन पॅटर्नवरती. आता आपण होल बघतोय आणि इंग्लिश लँग्वेज, लेटर रायटिंग वगैरे जे आहेत ते 2 तुम्हाला दिले जातील. 25 प्रश्न 25 मार्क आणि 30 मिनिटाची परीक्षा. तर 2 प्रश्न असतील ते 25 मार्काचे असतील आणि 30 मिनिटाची परीक्षा असेल. तर हा एक होल पॅटर्न तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सिलेबसमध्ये रिजनिंगचा सिलेबस, पझल, सिटिंग अरेंजमेंट, डायरेक्शन, सेन्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे. नंतर कोडिंग, डिकोडिंग, रँकिंग, इनइक्वालिटीज, क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये सिम्प्लिफिकेशन, डाटा इंटरप्रिटेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन, नंबर सिरीज, ॲव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस हे सगळं तुम्ही प्रोफेशनल ऑफिसरला पण असतं. इंग्लिश लँग्वेजमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, एरर स्पॉटिंग, पॅरा जम्बल्स, सेंटेन्स करेक्शन, क्लोज टेस्ट हे खूप महत्त्वाचं. क्लोज टेस्ट म्हणजे पॅराग्राफमधल्या जे गॅप्स आपण फिल करतो त्याला म्हणतो आपण. त्याप्रमाणे रिजनिंगमध्ये सिमिलर टाईप्स ऑफ प्रिलियम्स, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त डेटा एनालिसिस इंटरप्रिटेशनमध्ये टेबल्स, ग्राफ, पाय चार्ट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. DIमध्ये करंट अफेअर्समध्ये स्टॅटिक GK, करंट अफेअर्स एस्पेशली फायनान्शियल प्लस इन्शुरन्स अवेअरनेसमधून इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेसमध्ये टॉपिक स्पेसिफिक इन्शुरन्स हिस्ट्री, प्रिन्सिपल्स, IRDAचं नॉलेज या रिलेटेड टू ऑल द रूल्स, टाइप्स ऑफ इन्शुरन्स, फायनान्शियल मार्केट्स, बँकिंग आणि डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये एसे, लेटर आणि प्रिसी रायटिंग आणि रिपोर्ट रायटिंग इज इम्पॉर्टंट. तुम्हाला एक संक्षिप्त मी सिलेबस सांगितलेला आहे. डिटेल्स तुम्हाला पेपरच्या एक्झामिनेशनचा फॉर्म त्याच्यामध्ये पण मिळेल, तुम्हाला गुगल सर्चमध्ये पण मिळेल. फक्त तुम्हाला सांगण्याचा तात्पर्य असं आहे की तुम्हाला ह्या टॉपिक्सवरती प्रिपरेशन प्रामुख्याने करायचं आहे. नंतर इन्शुरन्स अवेअरनेसमध्ये इन्शुरन्सचं स्पेसिफिक टॉपिक्स AO, AAO एक्झाम्सला प्रिन्सिपल्स, इन्शुरन्स, इन्शुरेबल इंटरेस्ट, इंडिमिनिटी, सबरोगेशन्स, टाइप्स ऑफ इन्शुरन्स, लाईफ, नॉन IRDA स्ट्रक्चर, रोल्स, पब्लिक सेक्टर इन्शुरन्स, फायनान्शियल मार्केटमध्ये बेसिक ऑफ बँकिंग फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, नंतर क्वांटामध्ये DIमध्ये प्रॅक्टिसिंग अर्थमॅटिक डेटा इंटरप्रिटेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. DIमध्ये रिजनिंगमध्ये हे तुम्ही आता मगाशी मी वाचून दाखवतेस, म्हणजे हे तुम्हाला अजून एकदा तुम्हाला मी हे दाखवलं सिलेबस किती इम्पॉर्टंट आहे ते. इंटरव्ह्यूमध्ये मार्क्स 15 द मेन एक्झामिनेशन ओनली वी कन्सिडर फॉर शॉर्ट लिस्टिंग द कॅन्डिडेट्स आणि एक्झामिनेशन प्लस मार्क्स म्हणजे तुम्हाला मेन एक्झामिनेशन प्लस मार्क्स जे आहेत ऑप्टेन इन द इंटरव्ह्यू विल बी कन्सिडर फॉर द फायनल मेरिट लिस्ट. म्हणजे मेन एक्झामिनेशनला जी मार्क मिळतील आणि तुमची जी इंटरव्ह्यूची मार्क असतील ती क्लब केल्यानंतर मेरिट निघते. पुन्हा एकदा सांगतो प्रिलिम्स ही क्वालिफाईड नेचरची आहे. त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर जो मगाशी मी दाखवला त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये स्ट्रक्चर दाखवलं तुम्हाला की तुम्हाला DA किती, HR किती, ट्रान्सपोर्ट डिडक्शन करून नेट सॅलरी जवळजवळ म्हणजे ग्रॉस तुमची जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास जायला पाहिजे. तर 1,07,000 ही तुमची नेट सॅलरी तुमच्या हातात येते. आता बघूया की आपण न्यू इंडिया, जनरल, ओरिएंटल, युनायटेड इन्शुरन्स फॉर इन्शुरन्स म्हणजे बाकीच्या 4 इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वयोमर्यादा सेमच आहे. क्वालिफिकेशनमध्ये इथे मात्र फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट मागितलेले आहेत आणि SC ST असेल तर 55% मागितलेले आहेत. तर जनरल आणि OBCसाठी 60%, जे LICमध्ये नाही आहे. हा मोठा डिफरन्स आहे. त्यानंतर ही जी मार्क सिस्टम आहे त्यांची ते आपण ह्याच्यामध्ये बघूया मार्किंग सिस्टममध्ये की सिलेबसमध्ये त्याचप्रमाणे तसंच इन्शुरन्सचं आणि LICचं होतं त्याचप्रमाणे तसंच आहे. कंपॅरिझन आपण एक चार्ट म्हणून बघूया
की LSCमध्ये क्वालिफिकेशन डिग्री वगैरे दिलेलं आहे तुम्हाला इथे. फक्त इथे मी म्हटल्याप्रमाणे इथे 60% 55% जे दिलेलं क्वालिफिकेशन त्याप्रमाणेच आहे की UICमध्ये AOला 60% आणि SC ST असेल तर 55% हे सगळीकडे लागू आहे. त्यामुळे एज लिमिट सेम आहे. नंतर पे स्केल तुम्ही इथे दाखवलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशनमध्ये पेपर पॅटर्न पण दाखवलेलं आहे. की सिलेबस तुम्हाला मगाशी मी दाखवलं तेच मी एक कंपॅरिझन चार्ट म्हणून दाखवलं तुम्हाला इथे. नंतर यांचं जे क्वालिफिकेशन क्रायटेरिया कॉमन तोच आहे 4 इन्शुरन्स कंपनीचा, प्लस LIC पण तसंच आहे. असिस्टंटचा क्रायटेरिया सेम आहे. मात्र प्रिलिमचा पॅटर्न जे LIC वगैरे बाकीच्या कंपन्यांमध्ये हा पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये इथे इंग्लिश क्वालिफाईंग नाही आहे. 100 प्रश्न 100 मार्क आणि 60 मिनिटच आहेत. म्हणजे हा जो भाग आहे हा इथे कंपल्सरी आहे. म्हणजे कंपल्सरी म्हणजे तुमची मार्क्स तिथे क्वालिफाईंग होते, फक्त पास करण्यासाठी इंग्लिश होता LICमध्ये. बाकी 4 इन्शुरन्स कंपनीमध्ये हा 100% म्हणजे याचे मार्क काउंट होणार प्रिलिम्समधून मेन्सला जायला. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत. इच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क्स आणि त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन त्याप्रमाणे दिलेलं आहे. आता LIC हे जे आहे ह्याच्यामध्ये मेन एक्झामिनेशनसाठी म्हणजे ह्या ज्या ह्याच्या मेन एक्झामिनेशन आहे प्रिलिम्स आपण बघितलं. मेन एक्झामिनेशन पॅटर्न जे होतं मगाशी LICमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स इथे बघा. इथे लँग्वेज इंग्लिश लँग्वेज रिजनिंग जनरल अवेअरनेस कॉम्प्युटर लँग्वेज आणि इथे 200 प्रश्न आणि इथे 250 मार्क आहेत. तिथे 120 मिनिटाची ही परीक्षा आहे. तर हा जो भाग दिलेला याच्यामध्ये एक प्रश्नाला 1.25 मार्क्स होतात. म्हणजे जर तुम्ही एक क्वेश्चन बघितलं 40 प्रश्न 50 मार्क आहेत तर तुम्हाला 250 मार्काची परीक्षा आहे. वेळेस LICमध्ये 200 मार्काची होती आणि यामध्ये जर तुम्ही हे बघितलं तर क्वेश्चन 200 आहेत. मात्र इथे प्रत्येकाचे टायमिंग दिलेलं आहे बघा. तुम्हाला न्यूमेरिकल 30 मिनिटात सोडवायचं आहे, इंग्लिश लँग्वेज 30 मिनिटात सोडवायचं आहे, रिजनिंग 30 मिनिटात सोडवायचं आहे, अवेअरनेस आणि कॉम्प्युटर 15-15 मिनिटात सोडवायचं आहे. म्हणजे तुम्हाला हार्ड डेडलाईन दिलेली आहे याच्यामध्ये. टोटल 1.25 मार्क्स मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाला आणि ड्युरेशन ऑफ द मेन एक्झामिनेशन 120 मिनिट्स आहे. आता आपण न्यू इंडिया हे जे एक्झाम्स आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर यांची प्रिलिमचा पॅटर्न बघूया. मग अशी आपण असिस्टंटचा बघितला तर प्रिलिमचा म्हणजे ह्याच्यामध्ये LIC वगळता बाकीच्या 4 इन्शुरन्स कंपनीला काय तर इथे सुद्धा प्रिलिमचा पॅटर्न ॲज गुड ॲज मगाशी जो आपण बघितला असिस्टंटचा ज्या ह्या बाकीच्या 4 इन्शुरन्स कंपनी आहेत तसंच आहे. फक्त इंग्लिश LICला क्वालिफाईंग होता, इथे क्वालिफाईंग नाही आहे, कंपल्सरी आहे. आणि यांचं आता मेन एक्झामिनेशन पॅटर्न बघूया की मेन एक्झामिनेशनमध्ये इथे बघा कसं दिलं आहे की क्वांटिटी ॲप्टिट्यूड जनरल नॉलेज इंग्लिश आणि रिजनिंग 4 पेपर दिले आहेत. प्रत्येकी 50-50 प्रश्न 50-50 मार्क. मात्र जनरल नॉलेजला फक्त टाईम त्यांनी 30 मिनटं दिलेलं आहे. बाकी सगळ्या पेपरला प्रश्न 50 आहेत पण 50 मार्क आहेत पण 40 मिनटं आहेत. ओके, तर इथे सुद्धा 50 प्रश्न 50 मार्क पण 30 मिनटं दिलेले आहेत. टाईम कमी आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एकच मार्क आहे. मात्र जनरल नॉलेजला टाईम फक्त 30 मिनटं आहे, बाकी सगळ्यांना 40-40 मिनटं. तर 150 मिनटात ही पेपर सोडवायचे. आणि इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्हचे 3 प्रश्न असतील 10-10 मार्काचे तर त्याच्यामध्ये 30 मार्क तुम्हाला दिलेले आहेत. आणि ही नेचरसुद्धा एक्झामिनेशन क्वालिफाईंग आहे. आणि क्वालिफाईंग असल्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पास होऊन दाखवायचं आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला जसं म्हटलं लेटर रायटिंग रिपोर्ट रायटिंग प्रिसी रायटिंग जे असतं त्याप्रमाणे कॉम्प्रेशन टाईप क्वेश्चन्स असतील तर हे तुम्हाला करायचं आहे. तर तुम्हाला हा जो राऊंड आउट इंटरव्ह्यूचा नंतर इंटरव्ह्यू फेस टू फेस इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यूमध्ये जे मेन्स एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय होतील प्लस इंटरव्ह्यूचे मार्क मिळून तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार होईल. आणि हा जो स्ट्रक्चर आहे हा फक्त असिस्टंटचा स्ट्रक्चर दिलेला आहे. बेसिक प्रेप्रमाणे तुम्ही बघून घ्या. आणि हा तुम्हाला याचं ऑफिसरचा स्ट्रक्चर दिलेला आहे. आणि ऑफिसरचा स्ट्रक्चर जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे LIC वगळता बाकी 4 इन्शुरन्स कंपनीचं जवळजवळ ग्रॉस सॅलरी त्यांची 90,000 पर्यंत जाईल. तुम्हाला फायनली मी या सगळ्या परीक्षा ज्या इन्शुरन्सच्या होतात त्याचा मी तुम्हाला एक ब्रीफ आयडिया दिलेली आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मी बँकिंगचा एक पॅटर्न दाखवलेला आहे. हाऊ टू प्रिपेअर फॉर बँकिंग. आता हाऊ टू प्रिपेअर फॉर इन्शुरन्स कंपनी ज्यामध्ये LIC GIC युनायटेड इन्शुरन्स नॅशनल इन्शुरन्स न्यू इंडिया ऑरिएंटल ह्या सगळ्यांचा मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवलेला आहे. तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन मी दाखवलेलं आहे. प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला जसं मी बँकेच्या ज्यामध्ये दाखवलं बघा
की 6 महिन्याचा कालावधी तुम्ही ठेवलात, व्यवस्थित तयारी केलीत, रोज 2 तास तरी प्रॅक्टिस केलीत, मिनिमम 1 तास, 2 तास जरी मॅक्सिमम केलीत, तरी येणाऱ्या काळामध्ये हा डिसेंबर महिना सुरू व्हायच्या आधी तुम्ही तयारी चालू करा. ह्या नोव्हेंबरमध्येच, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये तुमची तयारी सुरू होईल. आणि जर ती जूनपर्यंत तुम्ही संपली पेपर प्रॅक्टिस तुम्ही चालू केलेत, तर तुम्हाला नक्कीच 2026मध्ये 100% या सगळ्या परीक्षेमध्ये यश मिळेल. तुम्हाला तुमच्यासमोर अशी दुविधा स्थिती असेल की कुठली इन्शुरन्स कंपनी जॉईन करू का बँक, नक्कीच इन्शुरन्स कंपनीमध्ये पे स्केल जास्त असतं. बँकेमध्ये अजून सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे हॉलिडे डिक्लेअर झालेले नाहीत. इन्शुरन्स कंपनीमध्ये ते आहेतच आधीपासून. मात्र तुम्हाला चॉईस कोणती पाहिजे, ग्रोथ दोघांकडे सारखीच आहे. एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट नोट आहे ते म्हणजे या परीक्षांचं वर्षाच्या आत रिझल्ट लागतात. 7 महिने ते 8 महिन्यामध्ये रिझल्ट लागतात. त्यामुळे परीक्षा फास्ट होतात. मोस्टली वॅकन्सी रिपीटेडली असिस्टंटच्या येत असतात, इन्शुरन्सच्या, बँकेच्या, क्लेरिकलच्या येत असतात, ऑफिसरच्या बँकेच्या आणि इन्शुरन्सच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स ह्या पोस्ट एकत्र येतात. त्याच्यामुळे दर महिन्याला कुठली ना कुठली ॲड येत असते. प्रिपरेशन तुमचं चालू ठेवलात तर तुम्ही नक्कीच हिट कराल. मी आशा बाळगतो की आत्ता ही तयारी तुम्ही जी केलेली आहे, या तयारीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही याची तयारी कराल अशी मी खात्रीपूर्वक मी समजतो. तर नक्कीच मी तुम्हाला अशा प्रकारचे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, इतर ज्या एक्झाम्स असतात रेल्वेच्या किंवा बाकीच्या परीक्षांचं, मी तुम्हाला याच्या पुढे यूट्यूबचं मार्गदर्शन करेन. पण तुम्ही याची तयारी करा आणि नक्कीच यशस्वी व्हा. तर आता मी ते थांबतो. पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.